भविष्य बघण्याची हौस कुणाला नसते मंडळी. तर एक ज्योतिषी बघतोय भविष्य एका विसर भोळ्या बाईचं. आता बघूया तिच्या भविष्यात नक्की काय लिहिलंय आणि हा धमाल परफॉर्मन्स घेऊन येत आहेत निर्मितीताईंच्या संघाचे विजय आणि राजश्री. ज्योतिष सांगणार हातावरच्या रेषा बघून भविष्य सांगणार. संकट आलं तर त्याचं निवारण करणार. तुमच्या आयुष्याची पार वाट लावणार. तुमच्या आयुष्याची नैया पार लावणार. ज्योतिष सांगणार ये गो ये मैना पिंजरा बनाया सोने का. पिंजरा बनाया सोने का. ताला लगाया चांदी का. गोरी नवरी मंडवा खाली. गोरी नवरी मंडवा खाली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. कुकू या बाईया बकुळीच्या झाडाखाली भविष्य बघूया. आता भविष्य बघूया. अगं बाई मी सारेगमपच्या सेटवर आले का? सॉरी मला फुबाईफूच्या सेटवर जायचं. थांबा बाई, चुकला नाही तुमचा ठाव. पटकन सांगा तुमचं नाव. सानिया. मानिया. तानिया. अरे तुमचं ठरलं की सांगा, मी तिकडे बसतोय. हा निमोनिया. हे आजाराचं नाव झालं. मी पण एक आजारच आहे. म्हणजे मी सारखी विसरते. हो ते कळलंच आहे. एक गाणं धड म्हटलं नाही. इकडे वेणी आहे इकडे नाहीच आहे. अगं बाई आंबाडा घालायची विसरले मी. बाई योग्य माणसाकडे आलेला आहात. चला पटकन नाव सांगा, हात दाखवा, लगेच तुमचं बघून टाकतो. काय भविष्य ज्योतिषी आहे मी. चला नाव. गुढीपाडव्याच्या चौथ्या दिवशी आला गणपती. गुढीपाडव्याच्या चौथ्या दिवशी आला गणपती. गुढीपाडव्याच्या चौथ्या दिवशी गणपती आला. आला हो. आला. तिळगुळ देऊन रमेश रावांना साजरी केली होळी. बाई कसलं नाव घेतलं ते? काय यमक नाही, प्रास नाही, काही जुळलं नाही. हो कशा करता नाव घेतलं ते? असं काय करता? आज आपला पहिला दिवाळ सण. नमस्कार करते. काहीतरी काय, मी तुमचा नवरा नाही आहे. मी ज्योतिषी आहे. तुमचं नाव सांगा. नाव आठवलं. सानिका सावंत. वा चांगलंय. तुमचा प्रॉब्लेम सांगा. प्रॉब्लेम असा आहे डॉक्टर मला जेवल्यावर भूकच लागत नाही. हो जेवल्यावर भूक लागत नाही? या 2 गोळ्या घ्या. एक झोपल्यानंतर खायची, एक उठायच्या आधी खायची. असले कसले तुम्ही डॉक्टर? नाहीच मी डॉक्टर. मी ज्योतिषी आहे, सांगतो ना तुम्हाला. मी ज्योतिषी आहे. बोला तुमचा काय प्रॉब्लेम काय आहे? हा मला ना 4 मुली आहेत. हो अच्छा, म्हणजे तुम्हाला मुलगा हवाय, घराण्यासाठी वंशज हवाय. योग्य माणसाकडे आलेला आहात. तुम्हाला मुलगा हवा असेल तर ती जबाबदारी माझी. गैरसमज करून घेऊ नका. मी तुम्हाला काही मंत्र सांगतो, त्याचा जप करायचा, तुम्हाला मुलगा होईल, मुलगा मिळेल. अहो असा मुलगा नकोय. हो मग मला नवरा मुलगा हवाय. 4 मुलींसाठी नाही. हो मग माझ्यासाठी. तुमचं लग्न झालं नाहीये? नाही. हो आणि तरी तुम्हाला 4 मुली आहेत? अरे बापरे. वय काय तुमचं? 80. 80? 70. वाटत नाहीये. 60. जास्त होत आहे. जाऊ द्या. हो तुमचं नाही, माझं नाही, 40 घ्या. वयात कसलं बार्गेनिंग करताय? ठीक आहे, तुमचं मनोरथ पूर्ण होणार. दिवाळीच्या आत लग्न होणार. लग्न कुणाचं? तुमचं. एका विवाहित स्त्रीला पुन्हा लग्न करायला सांगताय? हा कायद्याने गुन्हा. मला श्वास घ्या. अहो श्वासच घ्यायचं विसरले ना मी. असं काय करताय? तुम्ही विवाहित आहात? हो. 20 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं असे 7 फेरे घेतले. उलट्या फेऱ्या मारताय? असं काय करताय? आत्ताच तुम्ही मला विचारलात माझं लग्न कधी होणार. मी कधी विचारलं? वर तुम्ही हे पण सांगितलं की मला 4 मुली आहेत. छे हो, मला एकच मुलगा आहे. तुम्हाला सांगितलं ना मी. अहो मी थोडस विसरते. थोडस? जाऊ द्या. हो गुरुजी.
मला सांगा, आमचा चिंटू शाळेत व्यवस्थित अभ्यास करतो ना, की मुलींच्या वेण्या सोडतो? त्याचं काय आहे, तो ह्यांच्या वळणावर गेला ना म्हणून विचारलं. बाई मी गुरुजी नाहीये हो, मी ज्योतिषी आहे. आठवा ना, मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी मी ज्योतिषी आहे. आठवा. हा, आठवलं. नशीब माझं आठवलंय लवकर. आता सांगा, हात दाखवा आणि प्रश्न विचारा पटापट. प्रश्न म्हणजे बघा, प्रश्न तुम्ही हात दाखवा बघू. कशाला? आता तुम्हीच म्हणालात ना भविष्य सांगा म्हणून. अहो बाई, मी लोकांचं भविष्य बघतो, तुम्ही काय माझं भविष्य बघणार आहात सावंतबाई? अगं बाई, सावंतबाई आल्या का? कुठे आहेत त्या? अहो तुम्हीच सावंतबाई की, तुम्हीच आत्ता सांगितलं ना मला. छे हो, मी कुठे सांगितलं तुम्हाला? तुम्हाला भास झाला असेल. अहो माझं आडनाव जोशी. आणि हे बघा, विमा पॉलिसी वगैरे काही विकायला आला असेल ना, इथे येऊ नका. अहो मी तुम्हाला कितीदा सांगितलं असेल, रस्त्यात अडवत जाऊ नका मला. ओ बाई, मी विमा एजंट नाही हो. ओळखा पाहू मी कोण येते, ओळखा पाहू मी कोण येते. अगं बाई, खेळायचं का? ओळखा. हा सांगा. हा ना, देवानंद. असं कसं देवानंद? अमिताभ बच्चन. असं? शाहरुख खान. आमिर खान. सलमान खान. रजनीकांत. सनी देओल. घडी देओल कसला? अहो बाई मी ज्योतिषी आहे, ज्योतिषी. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. काय? एकच गोष्ट 50 वेळा सांगता, म्हणून तुमच्या बायकोला तुमच्यापासून घटस्फोट हवाय. हो नाही हो, माझा संसार अगदी सुखात चाललाय हो बाई. तुम्ही एका वकिलाशी खोटं बोलताय. मिलॉर्ड, कोण? आरोपीच्या खिशात सापडलेला सुरा. खुपसा माझ्या पोटात तो. खुपसा. काय नाही. अरे काय? अहो तुम्ही वकिलात का? तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला? अरे आता तुम्ही सांगितलं ना मला. अहो नाही हो, मी एक सर्वसाधारण गृहिणी आहे हो. अहो मी तुम्हाला सांगितलं ना हो, मी असं अदनमधनं विसरते हो. अदनमधनं विसरता? तुम्हाला अदनमधनं आठवतंय? बाई मी तुमच्या पाया पडतो. अगं बाई, मी देवी झाल्याचा साक्षात्कार झालाय मला. अहो बाई, अहो कालच मी जुने कपडे दिले, घेतली भांडी मी. बाय चांगले धडधकडत भीक कसली मागताय? बाई मला आता चक्कर यायला लागली हो. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं, जायंट व्हील मध्ये बसू नका, वय नाही राहिलं हो तुमचं. अगं बाई नाचणार होय? अहो एकापेक्षा एक नाही. अहो असं काय करताय सासरे बुवा? मी सासरे बुवा नका हो, असं चार दिवस माझ्या पाया पडू. मला नाही भविष्य सांगायचं. अहो लोक काय सांगतील मला? अहो, थांबा ना सासरे बुवा, थांबा ना सासरे बुवा. क्या बात है. हसून नुसतं वेळ लागलं मला. आणि आता चला पटकन मी काही विसरायच्या आत परीक्षकांना विसरूयात, परीक्षकांना विचारूयात. निर्मिती ताई, कसा वाटला परफॉर्मन्स? विजय, काय एनर्जी आहे. खूप छान एनर्जी, खूप छान परफॉर्मन्स तुमचा. ऑल द बेस्ट. वा. स्वप्नील सर, फार कठीण होतं राजश्री हे स्क्रिप्ट पाठ करणं आणि डिलिव्हर करणं, आणि तू फार एफर्टलेसली केलंस असं मला वाटतं. मला फार आवडला परफॉर्मन्स. महेश सर, इट वॉज नॉट अन इझी परफॉर्मन्स. तुम्ही प्रेझेंट खूप इझिली केलं, ते खूप छान, फॅन्टॅस्टिक. क्या बात है विजय, राजश्री. तेव्हा भविष्यातही असेच परफॉर्मन्सेस करत राहा आणि सगळ्यांना टेन्शन विसरायला लावा. तेव्हा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.